जरांगे पाटलांच्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या आणि कोणत्या नाही? नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहत आहात लोकाशा न्यूज। मागील 5 दिवसांपासून आझाद मैदानावर सुरू असलेलं मराठा आंदोलन आज मंगळवारी अखेर संपलं। राज्य सरकारने GR काढून मनोज जरांगे पाटलांच्या मराठा समाजासाठी केलेल्या मागण्या मान्य केल्या। त्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडलेलं आहे। मुंबईमध्ये मागील 5 दिवसांपासून मराठा आंदोलन आझाद मैदानावर ठाण मांडून बसले होते। तसेच मागण्या मान्य होत नाहीत तोवर उपोषण सुरूच ठेवणार असा पावित्र्य त्यांनी ठेवला होता। मात्र अखेर जरांगेच्या 8 पैकी 6 मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आणि GR सुद्धा काढला। त्यानंतर सरकारच्या शिष्टमंडळाच्या उपस्थितीत जरांगेंनी उपोषण सोडलं। मात्र त्यानंतर जरांगे पाटलांना अश्रू अनावर झाले। मागण्या मान्य झाल्याच्या आनंदात मराठा आंदोलकांनी गुलाल उधळला। हैदराबाद गॅझेट हा निजाम काळातील अधिकृत दस्तावेज आहे, ज्यामध्ये मराठवाडा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकातील काही भागांशी संबंधित नोंदी आहेत। 1901 च्या मराठवाड्यातील जनगणनेनुसार मराठा आणि कुणबी एकच असल्याचा दावा या गॅझेटमध्ये आहे आणि त्यावेळी मराठवाड्यात 36% मराठा कुणबी लोकसंख्या होती। हा दस्तऐवज उत्तराखंडमधील लाल बहादूर शास्त्री प्रशासन अकॅडमीमध्ये उपलब्ध आहे। सातारा जिल्ह्यातील काही मराठा समाजाच्या नोंदी कुणबी म्हणून असू शकतात, ज्याचा उपयोग मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन OBC कोट्यातून आरक्षण मिळण्यासाठी पुरावा म्हणून केला जातो। 1981 मध्ये निजाम सरकारने मराठा समाजाला हिंदू मराठा म्हणून नोंदवून शैक्षणिक आणि नोकरीत आरक्षण दिले होते। यामुळे मराठा आणि कुणबी एकच असल्याचा दावा केला जातोय आणि हा दस्तऐवज मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक पुरावा म्हणून वापरला जातो। आता आपण पाहू मनोज जरांगे यांच्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या ते। हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय। सातारा गॅझेट महिनाभरात लागू करण्याचा निर्णय। मराठा व कुणबी एकच असल्याचा निर्णय तांत्रिक बाब तपासून जलद गतीने घेतला जाणार। आंदोलकांवरील केसेस मागे घेण्याचा निर्णय। आंदोलनात बलिदान देणाऱ्या आंदोलकांना शासकीय नोकरी देण्याचा निर्णय। मुंबईत आंदोलकांच्या वाहनांना RTO कडून करण्यात आलेला दंड माफ। कोणत्या मागण्या मान्य झाल्या नाहीत? संविधानाला धरून आरक्षण देणे। मराठा समाजाला संविधानाच्या चौकटीत बसणारे आणि कायदेशीरदृष्ट्या टिकणारे आरक्षण देणे। सगळे सोयरे धोरणाची पूर्ण अंमलबजावणी। मराठा समाजातील कुणबी नोंदीवर आधारित सगळे सोयरे नातेसंबंध धोरणाची अंमलबजावणी करून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे।